ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिलं बाबांच्या कृपादृष्टीने आप्पांना सारं काही दिलं होतं. एकदा बाबा जिन्यावरून उतरत असताना पाय घसरून पडले तेव्हाची गोष्ट. त्या पुढचा भाग आपण आज या 28व्या भागात ऐकूया. अंग चांगलंच ठेचाळलं होतं. डाव्या पायाची मांडी सुजली होती. उजव्या कोपराला मार लागला होता. संध्याकाळी आप्पा भेटीला गेले तेव्हा त्यांना दुपारची ही हकीकत कळली. त्यांनी टर्पेन तेल लावून गरम पाण्याने हात पाय शेकले. 2-3 दिवस बाबा अगदी पडून होते, पण त्यांच्या मुद्रेवरचं समाधान ढळलं नाही. उलट आप्पा शुश्रूषा करीत असताना ते गमतीनं म्हणाले होते, पडले ते एका अर्थी बरेच झाले. आप्पांनी पाय शेकता शेकता त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं तेव्हा बाबा हसून म्हणाले, अंथरुणावरून उठायला नको. पडल्या पडल्या भजन होतं. रोज असाच पडेन तर दुप्पट उत्साहानं भजन करीन. देह म्हणजे मी नव्हे. देहाचं दुःख अलिप्त राहून कसं पाहावं, त्यातूनही आपल्या कल्याणाचा मार्ग कसा काढावा, समाधानानं आनंदानं कसं राहावं याचं प्रत्यक्ष उदाहरणच बाबांनी त्यावेळी दाखवून दिलं होतं. बाबांचं वचन आणि वर्तन एकच असायचं. ते म्हणत, सद्गुरु कृपा पाहिजे तर अभ्यास कर. भक्ती तितकी प्राप्ती हे त्यांचं नित्याचं पालुपद. प्राप्तीची चाड वहासी आणि अभ्यासी लक्षण देसी, मग कसे होणार. भाव तसा देव. बाबा स्वतःही तसंच वागत असत. स्वतः एवढे मोठे इंजिनियर होते तरी रुकडीला सद्गुरु विश्वनाथ महाराजांकडे जायचं म्हणजे सगळा लावा जमा आणि मानमत्रा गावाच्या वेशीवरच ठेवून देत. अगदी पायातल्या वहाणा सुद्धा काढीत. महाराजांच्या दर्शनाला अनवाणी पायानं चालत जात. समर्पण भावानं त्यांची सेवा करीत. त्यांची अशी उत्कट भक्ती होती म्हणूनच त्यांना परमपदाची प्राप्ती झाली. सद्गुरूंची कृपा लाभली. विश्वनाथ महाराज मोठ्या प्रेमानं म्हणायचे, अहो मी पुण्याला असतो आणि तुम्ही इथे असता. गुरु शिष्यांची इतकी एकरूपता झाली होती, द्वैत उरलंच नव्हतं. स्वतः रचलेली महाराजांची आरती म्हणताना बाबांना गहिवरून येत असे. सद्गदित कंठाने ते पुन्हा पुन्हा म्हणायचे, माऊली माऊली तुझ्या प्रेमाला पार नाही, तुझ्या कृपेला अंत नाही. करारी पुरुषांच्या अंतर्यामी असलेल्या या उत्कट प्रेमानंच आप्पांना आपलंसं केलं होतं. म्हणून तर चिकित्सक वृत्तीचे असूनही आप्पा बाबांच्या पायाशी विनम्र भावाने बसत होते आणि त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द उत्कटतेने आणि श्रद्धेने श्रवण करीत होते. बाबा म्हणत असत, पण ते काय म्हणत असत त्या शब्दांची आठवण व्हायच्या आधीच बाबांचा आवाज स्पष्टपणाने ऐकू आला, उठा, जागृत व्हा. आप्पा खडबडून उठून बसले. खरं म्हणजे ते झोपले नव्हतेच, नुसते देहानं आडवं झाले होते. मन बघत होतं सद्गुरूंच्या लीला, चिंतन करीत होतं सद्गुरूंच्या उपदेशाचं. मग बाबा असं आपल्याला उठ का म्हणाले. आप्पांना उलगडा होईना. काय करावं. आज मनाला आलेली विलक्षण अस्वस्थता, महाराजांची उत्कट आठवण आणि आत्ता झालेली बाबांची ही आज्ञा, काय असावा बरं या सर्वांचा अर्थ. तो अर्थ जाणून घेण्यासाठी आप्पांनी डोळे मिटून चित्त एकाग्र केलं. सद्गुरुं तम नमामि असं म्हणून गुरुचरणांना मनोमन वंदन करीत असतानाच आप्पांच्या नेत्रापुढे प्रकाशाच्या वलयात प्रत्यक्ष गुरुमूर्ती अवतीर्ण झाली.
बाबांनी सहजासन घातलं होतं. समोर व्यासपीठावर आप्पांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी होती. त्या उघडून ठेवलेल्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा आप्पांना स्पष्टपणे दिसत होत्या. बाबा हलक्या आवाजात म्हणत होते, तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्पत्व वावो, दोराची कडुनी. वाचता वाचताच बाबांनी नेत्र मिटून घेतले. एखाद्या ओवीवर मध्येच थांबायचे, तिचं चिंतन करायचं आणि मग तिचा अर्थ मार्मिकपणानं उकलून सांगायचा. ही नित्याची सवय आप्पांना माहीत होती. त्यांना वाटलं, बाबांच्या तोंडून आता आपल्याला या सुंदर ओव्यांचं रसग्रहण ऐकायला मिळणार, रस चाखायला मिळणार. म्हणून ते बाबा डोळे केव्हा उघडतात याची उत्सुकतेने वाट पाहू लागले. बाबांनी डोळे उघडले, पण ते ओवीवर काहीच बोलले नाहीत. त्यांनी आप्पांकडे प्रेमभरानं पाहिलं, किंचित स्मित केलं आणि हात उंचावून उद्गारले, आशीर्वाद, चिरंजीव हो, स्वरूपानंदाचा स्वामी हो. आप्पांनी हात जोडले, चरणी लोटांगण घातलं, पण त्यांच्या मस्तकाला बाबांचा प्रेमळ स्पर्श झाला नाही. पाठीवरून हात फिरला नाही. का बरं असं? आप्पाने हळूच मस्तक उचललं. पाहतात तो समोर कोणीच नाही. बाबा कुठे गेले बाबा? आप्पा गोंधळून इकडे तिकडे पाहू लागले, पण त्यांना गुरुमूर्ती कुठेच दिसली नाही. मूर्ती दिसली नाही खरी, पण तिचं अस्तित्व त्यांना जाणवत होतं. चराचरातून सद्गुरु माऊलीचा शब्द कानावर येत होता, सोहम सोहम सोहम. आप्पांना या दर्शनाचा अर्थबोध होईना. बाबा दिसले खरे, पण त्यांच्या दिव्य दर्शनानं आपल्याला आनंद का झाला नाही? आनंद का होत नाहीये? असं मन बेचैन का झालंय? डोळे असे पुन्हा पुन्हा भरून का येत आहेत? मनाच्या अशा विकल अवस्थेत उरलेली रात्र कशी बशी ढकलून आप्पा पहाटेच घराबाहेर पडले. केव्हा एकदा बाबांना भेटेन असं त्यांना झालं होतं. बाबा महाराजांच्या घराचं दार उघडच होतं आणि आश्चर्य म्हणजे नाना मामा दारात उभे होते. मामा, मामा तुम्ही केव्हा आलात मुंबईहून? आप्पांनी उत्सुकतेने विचारलं. पण काही न बोलता नाना मामांनी आप्पांना नुसतं जवळ घेतलं. त्यांचा हात थरथरत होता, कंठ दाटून आला होता, डोळे पाणावले होते. आप्पांनी गोंधळून विचारलं, काय झालं मामा? आपण पोरके झालो रे. म्हणजे म्हणजे बाबा गेले रे आप्पा, आपले बाबा गेले. आप्पा क्षणभर दिग्मूढ होऊन गेले. अनपेक्षित आघातानं सुन्न झाले, बधीर झाले. त्यांनी जरा सावरल्यावर ते म्हणाले, केव्हा गेले? मला कसं कळलं नाही? कुणी कसं सांगितलं नाही? तुझा नवीन पत्ता कुणाच ठाऊक नव्हता रे. काय करणार? तुझी आठवण काढीत होते, पण नाही झाली भेट. भेट झाली मामा, आमची भेट झाली. आप्पा एकदम आवेगाने उद्गारले. बाबा मला आशीर्वाद देऊन गेले. काय सांगतोस काय आप्पा? खरं तेच सांगतोय. 12-12:30च्या सुमाराला. तेव्हाच झालं रे त्यांचं देहावसान, मामा मध्येच म्हणाले. म्हणजे देह ठेवूनच आले होते ते म्हणायचे. प्रकाशाच्या वलयात साक्षात येऊन भेटले. त्यांनी मला सांगितलं सुद्धा, पण नाही हो माझ्या लक्षात आलं. त्यांच्या ओवीचा अर्थ मला आत्ता कळतोय. त्यांनी माझ्या पाठीवरून हात का फिरवला नाही ते मला आत्ता समजत आहे. पण आत्ता कळलं काय आणि न कळलं काय दोन्ही सारखंच. मामा मामा, बाबांना किती त्रास पडला हो माझ्यासाठी. आप्पांना दुःखावे गावरेना. दोन्ही हाताच्या ओंजळीत तोंड लपवून ते लहान मुलासारखे रडू लागले.
बाबांनी त्यांना जवळ घेतलं. त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत ते दाटल्या गळ्यानं म्हणाले, शांत हो अप्पा, शांत हो बाळा. तुझ्यावर त्यांचा पाठ जीव होता रे, म्हणून तर जाताना तुला दर्शन देऊन गेले ना ते. गेले नाहीत मामा, ते चराचरात भरून राहिलेत. मला तेच सांगायला आले होते. त्यांची मूर्ती अंतर्धान पावली तेव्हा मी त्यांना इकडे तिकडे बघू लागलो. ती दिसेना, पण त्यांचा आवाज मात्र चारही बाजूनी ऐकू येऊ लागला. चराचरातून घुमू लागला, सोहम सोहम सोहम. मामांना हे सांगता सांगताच त्या जाणीवेने आप्पा भानावर आले. दुःखावेगातून बाहेर पडले, स्थिरावले. आता त्यांनी स्वतः धीरानं वागायला हवं होतं आणि इतरांना धीर द्यायला हवा होता. विवेकानं सर्वांना सावरायला हवं होतं. सगुणाच्या कुंपणातून बाहेर पडायला हवं होतं. या विचारासरशी आप्पांचं लहानपण लुप्त झालं. वयानं लहान असूनही प्रौढ माणसासारखे ते गंभीर झाले. परमपूज्य सद्गुरुनाथांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार झाले तेव्हा देखील ते शांत होते. अग्नीच्या उदरात अंतर्धान पावणाऱ्या स्थूल देहाला त्याने अखेरचं वंदन केलं. आकाशाच्या दिशेने झेपावणाऱ्या अग्निशलाकाच तेजोमय दर्शन घेतलं. अग्निशलाकांचं तेजोमय दर्शन घेतलं आणि ते परत फिरले. माऊलीच्या विरहानं व्याकुळ झालेल्या गुरुबंधूंची समजूत घालीत ते म्हणाले, डोळे पुसा बघू आधी. अहो, गेला हा केवळ एक देह. आपले गुरु अनादी आहे. गुरु तत्व अनंत आहे. सत्य चिरंजीव आहे आणि सत्स्वरूपी सद्गुरूही अमर आहेत. त्या अखंड प्रकाशमय मार्गावरील प्रगती हीच सद्गुरूंची आरती. निरासक्त व्यवहार हाच सद्गुरूंना वाहिलेला पुष्पहार आणि अंतःसमाधानाचे पडसाद हाच सद्गुरूंचा प्रसाद. या ठिकाणी आजचा भाग आणि हे 8वं प्रकरण पूर्ण होतंय. धन्यवाद. हरिओम तत्सत.